अशी वास्तू उभी राहिली होती, तर काय सांगाल त्याबद्दल? आपण इकडे आलं बघितलं सगळं काय झालं? माझं रील गेलं. आज नाशिकला आणि विशेषतः धुळ्यामधल्या काही उद्घाटनाच्या निमित्ताने मी आलो होतो आणि त्यावेळेलाच वडाळे भुईमध्ये चांदवड तालुक्यातल्या या PSCला भेट द्यायची योग आला. मी खरं तर आमदार आदरणीय डॉक्टर राहुल नाईक साहेबांचा आभार मानले की धावपळीतसुद्धा त्यांनी मला या ठिकाणी बोलवलं. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या यंत्रणा आणि त्याच्यासाठी प्रचंड पैसे आम्ही खर्च केला, पण जर त्याच्यावरती लोकप्रतिनिधींनी जर राईट मॉनिटरिंग केलं आणि योग्य पद्धतीनं लोकसहभाग घेतला, काय होऊ शकते त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे ही PSC आहे. मला असं वाटतं की या PSCच्या माध्यमातून एका प्रकारचे क्वालिटीचं इन्फ्रास्ट्रक्चर झालं आणि तेवढ्याच क्वालिटीच्या सर्व्हिसेस देण्याबद्दल सुद्धा आमच्या टीमला एक प्रचंड एनर्जी या संपूर्ण परिसरातल्या एकूणच झालेल्या आहे सगळ्या कामाबद्दल. केवळ या वडाळा भुईच्या PSC पुरतं नाही, तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक PSCमध्ये सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चरही चांगलं व्हावं आणि क्वालिटी सर्व्हिसेस मिळावे यासाठी राज्य शासनाचा प्रयत्न आहे. त्या सगळ्यामध्ये सुद्धा वडाळे भुईचं एक चांगल्या पद्धतीचं मॉडेल म्हणून आम्ही सगळेजण अप्लाय करू, एवढं मात्र आजच्या या कार्यक्रमात आम्ही निश्चित करू. सर, दुसरी गोष्ट, विधानसभेमध्ये नाशिक जिल्ह्याच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांबद्दल एक लक्षवेधी मांडली गेली. त्याचं पुढे काय झालं? त्यांच्या चौकशा झाल्या किंवा त्यावरती कोणाचा गरज असता आहे? जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचा मी आपल्याला सांगतो की सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेमध्ये जे काम करायचं आहे ते योग्य पद्धतीने केलं पाहिजे आणि जर काम नाही केलं तर कुठली तक्रार त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्याबद्दल यापूर्वीच आम्ही सगळ्यांनी निर्देश दिले. मग ते कोण असतील, एखादा कर्मचारी असेल अथवा एखादा अधिकारी असेल, चुकीचं काम करणाऱ्या कुठल्याही माणसाला जरासुद्धा धारा दिला जाणार नाही. त्यामुळे ही जी आपण सांगितलेली सूचना आहे मी अधिकाऱ्यांना आत्ताच सांगतो आणि त्याच्यावरती ज्या काही कारवाई करायला पाहिजे, चुकीचं असेल तर त्याच्याबद्दल कोणीही काही सांगितलं तरी आम्ही त्याचा बोलायला. एक गमतीचा विषय किंवा त्याला आपण वेगळ्या पद्धतीने करू शकतो. अंधश्रद्धा हा आपल्या महाराष्ट्रामध्ये एक कायदा झालेला आहे, परंतु उसवाडसारख्या एका PSCमध्ये खुर्ची मिळवण्यासाठी तिथे लिंबू मिरची असं ठेवलं गेलं होतं हॅक आणि हे पेपरमध्ये पण आऊट झाले. याबद्दल आपण काही ठोस उपाययोजना करणार का? अशा गोष्टी आपण कुठल्या युगात आहोत आणि ज्यांच्याकडे ही सेवा आहे, वैद्यकीय सेवा, आणि कुठल्या पद्धतीने करायची याच्याबद्दलची जाणीव नसेल तर मला असं वाटतं याच्या इतकं दुर्दैव काय नाही. चौकशी करून ज्याच्यावर असेल कारवाई. शेवटचा एक प्रश्न, वैद्यकीय अधिकारी जे आहेत जिल्हास्तरीय जेव्हा ते प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट देतात त्यावेळेला त्यांच्याकडनं जे स्थानिक लेवलचे असतात त्यांच्याकडनं पैशाची मागणी केली जाते, याची चौकशी करायची. मी आपल्याला सांगतो अशा पद्धतीची कुठलीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही. किंवा अशी छोटी मोठी चूकसुद्धा एकूणच यंत्रणेला खूप चुकीच्या पद्धतीनं, म्हणजे त्याला असं म्हणतो की चांगल्या सेवा द्यायचं राहिलं बाजूला चुकीच्या गोष्टींना प्रसिद्ध व्हायची जे काही एकूणच सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये जे काही दोष लागणारे प्रकार आहेत ते असेच आहेत. अशा कुठल्याही गोष्टीबद्दल मी आत्ताच डेप्युटी डायरेक्टरला सांगतो अशा कुठल्याही गोष्टी असतील तर त्याच्यावर तात्काळ करावं. सर, अजून एक प्रश्न बोलतं, माल ॲपचं जे हे तुमच्या रिपोर्ट येतात ते रिपोर्ट सर्वसामान्यांसाठी वेगळे आणि तुमच्या कर्मचाऱ्यांसाठी वेगळे. जिल्ह्याचे जे जिल्हा आरोग्य अधिकारी त्यांनी एका कर्मचाऱ्याचाच नाकारलं आहे, याच्या संदर्भात काय सांगाल सर? नाही, मला आता याची माहिती नाही, मी माहिती घेतो. मला असं वाटतं की अशा पद्धतीची घटना करायची गरज नाही. ज्या सेवा आहेत त्या सर्वांसाठी उपलब्ध आहेत आणि ते तेवढ्याच क्वालिटीचे असल्या पाहिजेत हे तरी मस्ट बी आहे. त्यामुळे जर का अशा घटना असतील तर मी डीडीला सांगतो, त्याच्याबद्दल माहिती घेते. त्याच्यावरती आपण शेवटचा प्रश्न, सफाई कर्मचाऱ्यांचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते ब्लॅकलिस्ट कंपनीला दिलं गेलेलं आहे खासगीमध्ये, त्याच्यावरती काय? सफाई कामगारांचं नव्हे, कुठल्याच कामगारांचं असेल तर तात्पुरते व्यवस्थापन आपण दिलेलं असेल तर आता त्या कामगारांचे पैसे योग्य पद्धतीने मिळायला पाहिजे. त्यासाठीचं त्यांच्या PF असेल, ESICचे पैसे असतील हे कुणीही काढून घेणार नाही. यासाठीच्या सगळ्या सूचना देऊन नवीन टेंडर आपण काढतो की त्याच्यामुळे सगळे यंत्रणा थांबतात. थँक्यू सर. सगळे येतात का? ओके. काढायचं तेवढं आपण हे मेन्शन करून टाकलं. बोला ना.
परत देऊन टाका मग परत घ्या 700 घेऊन टाक. तुम्ही दिलेले पैसे आहेत त्याच्यामुळे एवढे मोठे PSC आले. पाठीमागे या ना थोडे मग. परत